आणि साहेब आताच्या उगा वाटू लागलाय. आज झालं हे जन्म मृत्यूच्या हिंदोळ्यावर उगा हेलकावे घेणं. आम्हाला या सिंहगडाच्या कुशीत आमचा विसावा शोधायचा आहे, कदाचित कायमचा. राजे, आमचा चंद्र आम्हाला अमावास्येच्या रात्री सोडून गेला. आणि साहेब, मराठी राज्याच्या जिव्हारी बसलेला हा घाव कधीही भरून न येणारा. मात्र या जखमा आता कुरवाळत बसायला वेळ नाहीये. आम्ही जाणतो ते, पण राजे आमच्यापासून दूर झालेत असं आम्ही नाही मानणार. यापुढे आमच्या उसळत्या तलवारीवर राजांच्या पराक्रमाचा आंदण असेल. एक सांगणं होतं राणीसाहेब. पुढे मागे आमचं जर काही बरं वाईट झालं तर आमची समाधी इथे बांधा. या सिंहगडाच्या रांगड्या छातीवर आमचा युलाचा ठसा मागे उरावा. अमात्य, महाराजांची समाधी इथेच बांधावी, त्यांची अंतिम इच्छा आहे. आपण तयारीस लागावे. जी राणी साहेब. तारा भाई खत्म कर दो, मार दो उसे. हमें स्वराज चाहिए. अभी तक हासिल क्यों नहीं हुआ? हमें स्वराज चाहिए, किसी भी कीमत पर चाहिए. वो एक अकेली मरियल औरत क्या कर लेगी? हमें अभी स्वराज चाहिए. हमें स्वराज चाहिए अभी के अभी. हुजूर, आपकी हर तमन्ना पूरी करने के लिए हम रजामंद है. आज हम सिंहगढ़ पर हमला करने जा रहे हैं. आखिरी हमला. आज उस ताराबाई का हम नामो निशान मिटा देंगे. बहुत खूब. मिटा दो नामो निशान, मिटा दो उस मरियल औरत का. खत्म कर दो उसे. जी, आप बिल्कुल बेफिक्र रहिए हुजूर. नहीं, बेफिक्र नहीं. पिछले 27 सालों से इस मिट्टी को कुरेद रहे हैं. सिवा की एक किले की एक दीवार भी हासिल नहीं कर पाए हम. यह हमारी मुखिया सल्तनत के साथ अपनी इज्जत और हैसियत को दांव पे लगा दिए हमने. क्या हासिल हुआ? कुछ नहीं हासिल हुआ. बेफिक्र नहीं. हाँ वजीर आजम. जी हुजूर. हाँ, जीत का हौसला भी बुलंद है. हाँ, अभी अल्लाह की रहनुमाई है तो हारना कैसे लाजमी है वजीर आजम. जाइए आप जाइए और जुल्फिकार को भी साथ लेकर जाइए. खत्म कर दीजिए उस औरत को. जी, वो क्या हुआ है? जुल्फिकार कहाँ है? हुजूर, जुल्फिकार संगमनेर के मुहिम पर मुकर्रर है. या अल्लाह,
बिना इजाजत हम हमारी सल्तनत में ये आप मुंह मत ताकिए, जाइए जाइए तुरंत और उस औरत को खत्म करके उसका सर हमारे सामने पेश कीजिए। जीत हासिल करके आइए, जाइए। जी हुजूर। संता गया, राधा राम भी गया। अब ये एक अकेली रियल औरत क्या कर लेगी? ये कुछ भी नहीं कर सकती। ये एक अकेली रियल औरत। कांबक सारख्या नादान शहजाद्यापेक्षा आपल्यासारखा दिलदार माणूस सल्तनतीचा भावी पातशाह असावा असं आम्हास वाटतं, आणि त्यासाठी आम्ही आपणास मदत करू इच्छितो। स्वराज्यात पोहोचाच आम्ही कल्लोळ करू। तख्तासाठी आपला मार्ग बिनदिक्कत मोकळा करू। सदियों से चला आ रहा है, जिसके बाजुओं में ज्यादा दम है वही शहंशाह बनेगा। अगर सल्तनत का वारिस बेवकूफ हो और उसके हाथ में सियासत की चाबी थमा दे, ये बात अल्लाह ताला को भी मंजूर नहीं होगी। आज हम जिस राह पे चल रहे हैं वो परवरदिगार की ही चुनी है, कोई गिला शिकवा नहीं। ताराबाई की मदद से हम हमारा स्याही मकसद जरूर हासिल करेंगे। हुजूर, आला हजरत औरंगजेब के हुक्म से वजीर आलम ताराबाई पर हमला करने के लिए रुखसत कर चुके हैं। राणीसाहेब, हेरांकडून खबर आली आहे, औरंगजेबाचं सैन्य आपल्यावर हल्ला करणार असे निशाण दिसतंय। मुघली फौज सिंहगडाकडे कूच करते। औरंगजेबाने आपल्या दुःखाची नस अचूक हेरली। राजांच्या जाण्याने भेदरलेल्या रयतेच्या अश्रूंचा लोंढा अजून सावरला नाही तोवर हा मोगली पूर सिंहगडाच्या तटाबुर्जावर आदळला तर मग इथं तग धरणं अवघड होईल। भलेही मुघली सत्तेचा पूर स्वराज्याच्या छाताडावर नाच करेल, पण म्हणून आबासाहेबांच्या विचारांच्या मशाली कधी विझणार नाहीत। राजांच्या जाण्याने स्वराज्य हादरले हे मान्य आहे, पण आमच्या मनगटातली जिगर अजून संपली नाहीये। हे असे मुघली लोंढे येतील तर त्यांच्या अंगचं पाणी जोखायची मस्ती अजूनही मराठी मनगटात आहे। आणि साहेब, राजे गेल्याने आम्ही खचून गेलोय असा गाफील समज असेल त्या औरंगजेबाचा तर त्याच्या भ्रामक आकांक्षांची पाळेमुळे उखडायलाच हवीत। आमचा आत्मविश्वास अजून हरला नाहीये। मराठ्यांचा राजा गेल्याने राज्य संपलं असं होत नाही हे आम्ही आधीही दाखवून दिलंय त्याला। शंकराजी पंत। जी राणीसाहेब। मुघल फौज इथवर यायला किती वेळ लागेल? 3-4 दिवस लागतील राणीसाहेब। ठीक, मग त्यांचं स्वागत बाहेरच करूयात। धनाजीराव यायची वेळ झाली आहे। काय झालं पंत? आपण एवढे अस्वस्थ का आहात? खंडोपंत, उलट आम्ही आपल्याला विचारायला हवं की आपण इतके स्वस्थ कसे? अहो, खासा औरंगजेब चालून येतोय। आपण असं बोलत आहात पंत की औरंगजेब स्वराज्याच्या वाटेवर पहिल्यांदाच चालून येतोय। गेली 25 वर्ष झाली, काय बिघडवलं त्याने? खंडोपंत, त्यावेळची गोष्ट वेगळी होती।
अर्थात राणी साहेब त्याही वेळेस औरंगजेबाशी लढत होत्या, कारण राजांचं पाठबळ होतं त्यांना. लढत होत्या हे महत्वाचं. आपल्याला काय वाटतं, राणी साहेबांची ती शक्ती क्षीण झालीये? पती निधनानंतर स्त्रीच्या सर्वच शक्तींना मर्यादा येतात पंत, आणि राणी साहेबांनाही त्या मर्यादा पाळून राहावं लागेल. कसले बुरसटलेले विचारत पंत तुमचे. स्वतःचं घर जळत असताना उंबरठ्याच्या मर्यादा सांगतात. राणी साहेबांची तलवार कालही तळपत होती आणि उद्याही त्याच तेजाने तळपेल, आम्हाला विश्वास आहे. जुल्फिकार को इस मुहिम के बारे में अगवा ही नहीं किया गया. अगर हम इसे कह देते तो वो हमें जाने नहीं देता. लेकिन हम जानते हैं कि जिस राह पर हम रुखसत ले रहे हैं वही तो सही राह है. परवरदिगार की इबादत की नुमाइश तो इसी राह पर है. दिन की हिफाजत और जिलेलाही की खिदमत दोनों मद्देनजर रखते ताराबाई को मार देना ही हमारी फितरत होगी. धनाजीराव, गरींजवळच आहे. त्यांच्या मुसक्या आवळ्याची वेळ आली आता. राणी साहेब, आई भवानीच्या पायावर रक्ताचं उदक सोड. कसं ह्या वेळेला हिरगत गणिमाचं असं हे झाला मरला सगळं टाकतो मग. तर जिथं गावल तिथं गणिमाला चेचायचं. भले शाब्बास. गणिमजवळच आहे. चला तुडून पडूयात. नामाकुल, बदसात, बदतमीज, बादशाह है, बादशाह. अबू क्या हुआ अबू जान को? अच्छा हुआ शहजादी आप आ गए. ये तो कौड़ी को नौकर हम पे रोब जमाता है, कहता है इतने से पानी से. तो आप पहले ही से सजा दीजिए. नहीं आप हमारी शमशीर ले आइए, हम इसका सर कलम कर देंगे. लाइए. अबू शांत हो जाइए, उसका कोई कसूर नहीं है. तो किसका कसूर है? आपका होगा. आप ही नहीं से कहा होगा कि अबू जान से कहिए ये इतने से पानी में काम चला ले. आप हमारी मकसद छीनना चाहती है? अबू खुदा के वास्ते हमारी बात तो सुन लीजिए. नहीं हम आपकी बात नहीं सुनेंगे, और नहीं उस कामचोर काम बख्श की बात सुनेंगे. हम जानते हैं वो भी आपके साथ मिला हुआ है. हम जानते हैं अपनी ये औलाद हमसे ऐसा बर्ताव करती है, हमें मारना चाहती है, सजा देना चाहती है. आप नहीं, याद रखना, जब तक हमारी सांसें चल रही है हम ये तक हमारी शौहरत किसी को नहीं देंगे. नहीं, हाथ किसी को नहीं लगाने देंगे. ये क्या कह रहे हैं आप अब्बू? आपको आपके ओहदे से कोई नहीं हटाएगा, ये सब आप ही का तो है. क्या है हमारा शहजादी? कुछ भी तो नहीं है. क्यों ऐसे घुट के जिए हम? शहजादी आप या तो हमारा रुतबा लौटाओ,
या फिर हमें खत्म कर दो शहजादी। खुदा के वास्ते ऐसा मत कहिए अब्बू, ऐसा मत कहिए। बहुत दर्द होता है, बहुत दर्द होता है जब अपनी औलाद अपने साथ ऐसा बर्ताव करती है। हमने भी तो अपने अब्बू जान के साथ यही किया था, पानी की बूंद बूंद के लिए मोहताज किया था उन्हें, जुल्म ढाए थे उन पर। जानते हैं हम, अच्छी तरह जानते हैं खुदा, आप हमें उन गलतियों की सजा दे रहे हो रहम, मेरे मौला रहम। असद खान, सह्याद्रीच्या कातळावर वारंवार डोकं आपटून कपाळ मोक्ष करून घेतलं. त्या डोक्यातला मेंदू अजून जागा झाला नाही तुमच्या. कसा होईल? ते गुडघ्यात आहे त्यांच्या. ताराबाई, वो आज अपनी जिंदगी से हाथ धो बैठेगी। परवा नाही, पण ते हात सुद्धा तुझ्या रक्तानेच धू. मरायची वेळ आली ना तर मारूनच मरू. मरियल औरत, सब कुछ तो खो चुकी हो तुम, अब किस बात का गुरूर बाकी है? गुरूर आहे हिंदवी स्वराज्याचा. आम्ही सारं काही गमावलं असेल, पण हरलो नाही. असद खान, जिंजीच्या अरण्यात गेली 7 वर्षे झुंज देऊन तुझ्या पोरानं, जुल्फिकारानं मराठ्यांची किंमत जोखली. मात्र 27 वर्षे टाचा घासूनही तुम्हाला ती कळली नाही. दिल्लीच्या तख्ताला पोरकं करून सह्याद्रीच्या काट्या कुट्यात जिंदगीचा जोगवा मागत वणवण भटकणाऱ्या तुझ्या त्या बुड्ढ्या पातशालाही मराठ्यांची मिजाज जोखता आली नाही. मी भले शेकडो मावळे गमावले असतील या मातीसाठी, पण आजही ते मराठी मनात कीर्तिवंत आहेत. भले आमचे गडकोट तुम्ही जिंकले असतील, मात्र आजही तटाघटांचं छातवण फुलवून स्वाभिमानानं उभे आहेत ते. मराठी मानेला झुकवणं तुझ्या बापाला जमलं नाही आणि कधी जमणारही नाही. जो सिर झुकते नहीं उन्हें काट देना हमारी फितरत है ताराबाई। काट दो इन सबको।